आम्ही हा उपक्रम राबवतो इकडे की आम्हाला उमेदवार मराठीच पाहिजे, कारण बाहेरून आलेले लोक इथं पैसा कमवता राजकारण करू लागलेत आणि उद्या तुम्ही जर विधानसभेमध्ये जर तुमची संख्या वाढली तर तुम्ही तिथले कायदे बदलणार. जो भूमिपुत्र मराठी आहे त्याचे कायदे जर तुम्ही बदलले तर मग आमचा हक्क अधिकार सगळे धोक्यात येत आहेत. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपला माणूस हवाच, मराठी माणूस हवाच. कारण का महाराष्ट्रात आपण राहतोय, मराठ्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे कळले पाहिजेत. कारण आता आम्ही बघतोय कित्येक गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मराठी पब्लिक कमीच आहे, मराठी लोकच कमी आहेत. बाहेरून येणारी लोकांनाच पहिलं ॲडमिशन मिळतंय, त्याच्यामुळे मराठी मुलांना जागाच मिळत नाही तिथे, मग ते बाहेरच्या देशात जायला बघतात. बरोबर ना. महाराष्ट्रात जर त्यांना जागा मिळत नाहीये तर ते नोकऱ्या कुठे करतात? महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायचा डाव आहे असं नेहमी बोललं जाते आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडायला लागली आहेत. आज मुंबईचा विकास करण्यासाठी दिल्लीचा नीती आयोग बसवला आहे. नीती आयोग म्हणजे दिल्लीच्या लोकांचा आयोग मुंबईचा विकास करणार आणि मुंबईचा विकास करायला महाराष्ट्राचा MMRD आहे ना. हो ना. पण जर उद्या मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली तर उर्वरित महाराष्ट्राला किती धोका आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? आहे नक्कीच. काय आमचा उमेदवार आहे, आमचा जो उद्या जर मुंबई महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्रापासून वेगळी केंद्रशासित केली मुंबई, तर उर्वरित महाराष्ट्र जे आहेत बाकीचे 34 जिल्हे आपल्या महाराष्ट्राची इथेच उद्योगधंदे जास्त आहेत. जर ते वेगळे तर महाराष्ट्राचा विकास होईलच कसा? बरोबर ना. तर मुंबई तर उलट मुंबईला वेगळं करता कामच नाही. मग तुमच्या माध्यमातून मी या महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या लोकांना सांगतोय की जर उद्या मुंबई केंद्रशासित झाली तर तुमचं डोमेसाईल हा मुंबईमध्ये चालणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं तुमच्या मुलाला जर डॉक्टरचं ॲडमिशन घ्यायचं MBBSला तर इथला जो डोमेसाईल आहे त्यांना प्राधान्य मिळणार आहे, तुम्हाला नाही मिळणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तर तुमचं इथं डोमेसाईल नसणार. तुम्हाला इथं यायचं सरकारी सोयी सवलती घ्यायचं असेल तर तुम्हाला डोमेसाईल तुमच्या इकडे चालणार नाही उर्वरित महाराष्ट्राचं. तर मुंबईच्या बाहेरच्या लोकांना जर वाटत असेल की मुंबई गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही तर तुम्हाला फार मोठा फरक पडणार आहे. आज मुंबईचा 36% GST आहे, तो उद्या तुम्हाला मिळणार नाही आहे. मग उर्वरित महाराष्ट्राचं उत्पन्न काय, महसूल काय, कोणत्या महसुलावर उर्वरित महाराष्ट्राचा इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आहे, विकास होणार आहे, हे उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मुंबई वाचवण्यासाठी, मुंबई नाही तर आता पूर्ण महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. धन्यवाद.